महाराष्ट्राचं भविष्य घडवत असताना तुम्ही तरुण काय कृती करणार आहात, काय संदेश द्याल? सर्वात प्रथम सर्वांना माझा जय भीम. मी त्या महाराष्ट्र जो आपण घडवणार आहोत त्याच्या आधी मी तुम्हाला काही 4 ओळी सांगेन. त्या अशा आहेत. अरे नाव मोठं लक्षण खोट, अरे नाव मोठं लक्षण खोट, सासूबाई घर घर निंदायची. अरे नवरा छळ आणि नंदन जळा मग कशी मी नांदायची. हे आमच्या शाहिरी भाषेमध्ये आम्हाला काही ओळ्या आमच्या आई वडिलांनी शिकवलेल्या होत्या. अशी आता आपल्या महाराष्ट्र सरकारची अवस्था झालेली आहे. जर महाराष्ट्र सरकार हे जे चालवणारे नेतृत्व आहे ते जरा लुळंपांगं आहे आणि पांढऱ्या केसांचे आहेत. हे जर तरुणांच्या हातात दिलं तर तरुण ज्या पद्धतीने धावेल त्या पद्धतीने हे म्हातारे घोडे जाणार नाहीत. तर आम्हाला असं म्हणणं आहे की आमच्याकडे तरुणांकडे त्या पूर्ण महाराष्ट्राचं नेतृत्व द्यावं. राज्यसत्ता कुठल्याही फॅकल्टीज आहेत त्या आमच्या हातात द्यावं. आमच्या खूप मोठ्या पद्धतीने पुढे घेऊन जाऊ. तरुणांच्या हातात आता सत्ता आली पाहिजे आणि तरुण सत्ता आल्यानंतर जे बदल आहेत, जो त्यांना नवा महाराष्ट्र घडवायचा आहे, उमेदीचा महाराष्ट्र घडवायचा आहे, तो ते घडवणार आहेत. तुला काय वाटतं, बिझनेस असेल, मॅनेजमेंट असेल आणि विकासाच्या संकल्पना असतील, या